शहादा तालुक्यातील तोरखेडा गावात सत्तेगाणीचे साम्राज्य पसरले असून ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षित कारभारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। गावातील गटारींची साफसफाई न झाल्यामुळे अनेक ठिकाणी सांडपाणी साचले असून काही घरांमध्ये थेट नाल्याचे पाणी घुसल्याचे निदर्शनास आले आहे। विशेषतः आदिवासी वस्त्यांमध्ये ही समस्या गंभीर असून साचलेल्या पाण्यामुळे एका बालकाची प्रकृती बिघडल्याचे त्याच्या पालकांनी बातम्यांशी बोलताना सांगितले। ग्रामपंचायत सरपंच मनीष गरुड आणि ग्रामसेवक मनीष रामोळे यांना वारंवार तक्रारी करूनही याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। काम होतात ना ते तार होतात मग ते पैशाली ना तर त्या एकदम करणार शेत तार मावण आमना काय नवरा शेत कमायणार आमना कोरे डब दाखला शेत ना गरम पंचायत शेत पैसा मागतात तो आमना काम करायला येत मग नंबर काय करणार शेत आमने 2-2-3-3 हजार मागतात तो आमना काम करतच त्या गटारीचे पाणी घरात ते बी बोलायला जात असते म्हणे तुम्ही छान शेत अशा सांगतच त्या बोलायला जात असते आमना काय माझे येते बोलायला जातील 2-2-3-3 हजार मागतं साफ होईत त्या तार काढणार आमना घरचे येते तशात पण आमले रावाले जागा नाही शे आता राव फिरूत आमू दार राव ते राव येत आमू काय जागाले जात ते पैसा मागतात तो आमना काम करतो पैसा मागतात तो काय काम आणला का काय सांगतात तुमना गाणी वा अशा वा नाही अशा सांगतात तटे जातात आमना ते काम करत जात असते। अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता ग्रामसेवकांनी उर्मटपणे वर्तन केल्याची माहिती देखील नागरिकांनी दिली आहे। स्थानिक नागरिकांनी ग्रामपंचायतीच्या निष्क्रियतेविरोधात नाराजी व्यक्त केली असून लवकरच आंदोलनाची भूमिका घेण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला आहे। प्रतिनिधी प्रवीण चव्हाण, माझा महाराष्ट्र न्यूज, नंदुरबार।